टूल बी घ्यायची गरज नाही, तुम्हाला हुडकत बसायची गरज नाही, फक्त फाईल काढून यूज संपलं. जे जे मॉडेल यामध्ये सपोर्ट आहेत ते मॉडेल सगळे फ्लॅश टूल घ्यायचे. काय कोणतं टूल वापरलं आपण? हा कशाचं आहे ते? UMT डोंगलचं. UMT डोंगलचं. तर डोंगल घ्यावं लागलं तुम्हाला. 3,500 रुपये डोंगल यायचं आहे. 3,500 रुपये डोंगल झालं एवढं जायचं. अनलॉक करणे आणि फ्लॅश करणे बस दुसरं काहीच नाही. दुसरं काय असतं सॉफ्टवेअर? लॉक काढणे, FRP काढणे, फ्लॅश करणे. समजलं का? UMT एवढंच आहे, त्याच्यात काहीच नाही दुसरं. आता तुम्हाला जर अँड्रॉइड मोबाईल करायचे अनलॉक टूल मध्ये, अनलॉक टूल मोबाईल बघा, हे अनलॉक टूल आहे आपलं. आणि ह्याच्यात फक्त आपल्याला SPD CPU बघायचे. किती होते डेस्कटॉप वर इथं आपल्याला मिनिमाइज करून ठेवलेला पहिलं. बघा आज आपण कोणता CPU बघितलो? सिंगल कोर मारलं तू सर मला कॅन्सर व्हायची आधी लक्ष द्या इकडं. सगळ्यात झाल्यावर सांगा. झालं का? हो सर. अजून थोडा वेळ घ्या. कसं करावं सर? बोलते होय सोन्याला तुमचं जवळ घेत जावं सर. बोलणार गेलं सोने ते चालू करायचं का? अनलॉक टूल मध्ये SPD कुठून फ्लॅश होते, कुठून अनलॉक होते, फरक निघते. बघा हे अनलॉक टूल आहे. यामध्ये SPD दिसतंय. यामध्ये आपल्याला मॉडेल नंबर किंवा CPU सिलेक्ट करावा लागेल. सेम इथं पण. आता आपला एखादी मोबाईल असेल तर रिअलमीचा, तर रिअलमी सिलेक्ट करायचे. इथं त्याचा मॉडेल नंबर बघा C11 आहे, C21 आहे, C25, C30 जी बी काय मॉडेल नंबर असेल ते मॉडेल नंबर सिलेक्ट करायचे. तर मॉडेल नंबर सिलेक्ट केल्यानंतर आता काय करायचं आपल्याला? अनलॉक करायचं असेल तर तुम्हाला इथून फॉर्मॅट करता येईल. त्यानंतर इथून FRP काढता येईल. त्यानंतर त्याला इथून फ्लॅश करता येईल. आता फ्लॅशचे टॅब ओपन आहे इथं का? कारण फाईल नाही. इथून आपल्याला फाईल घ्यायची, लोड पॅक फाईल. लोड पॅक घ्यायची मोबाईल दिले पैसे बघा आता ह्याची तर फाईल आपण डाउनलोड केली या मॉडेलची, तरी पण आपण या 1200 मोबाईलची फाईल सिलेक्ट करूया. 1200 किंवा 310ची आपण फाईल रॉंग सिलेक्ट करून लक्ष द्या. आता माझं तुम्ही त्यात मॉडेल आहे, जे मॉडेल घेतलं आपण त्या मॉडेलची फाईल लागते आपल्याला. हे फाईल सिलेक्ट केलं समजा आपण त्या मॉडेलची, आली तर फाईल इथून काय करायचं आपल्याला? फ्लॅश करायचं. तर इथं आपली फ्लॅशिंग आपली स्टार्ट होईल. आपल्याकडे सॅमसंग मोबाईल आहे. सॅमसंग मध्ये बघा मॉडेल दिलेला B310 आहे का? B310. आता CPU आहे का बघा, CPU को सिलेक्ट करतो आपल्याला. जनरिक CPU मध्ये CPU कोणतं आपलं 6530 बघा. 6530 आहे का? आहे का? नाही. ही मोबाईल आपला ह्याच्यात होत नाही, बटनचा मोबाईल. त्यासाठी अँड्रॉइड मोबाईल लागला आपल्याला. तर कुठलाही अँड्रॉइड मोबाईलचे मॉडेल त्याच्यामध्ये दिले ते मॉडेल इथून आपल्याला फ्लॅश करता येईल. त्या मोबाईलला जर FRP असेल तर इथून FRP करता येईल, FRP काढता येईल.
जर तुम्हाला इथून नाही करायचं तर त्या कंपनीनुसार करायचं आहे. कंपनी कुठल्या तुमची समजा कोणतं रिअलमी आहे, मॉडेल नंबर कोणता समजा तुमचा कोणता C11 आहे, तर इथे जावा रिअलमी 1, ओप्पो रिअलमी 1 प्लस त्याच्यामध्ये येतो. इथे टाका मॉडेल नंबर तुमचा कोणता आहे C11. तर C11 मध्ये दोन मॉडेल आहेत तुम्हाला सांगितलं, SPD पण आहे MPD पण आहे. आपला मोबाईल कोणता समजा SPD, तर इथे SPD आहे, SPD वर क्लिक करायचं. कुठं इंडिया हे SPD आहे, इथे SPD त्याच्यावर क्लिक केलं काय करायचं आपल्याला फॅक्टरी रिसेट FRP. इथून फ्लॅश होते का मोबाईल आपला, फ्लॅश कुठून होतोय CPU सिलेक्ट करून फ्लॅश होते मोबाईल, आणि कंपनी सिलेक्ट करून काय होते FRP काढता येते किंवा फॉर्मॅट करता येते. याच्यावर क्लिक करायचं, FRP काढायचं, क्लिक केलं क्लिक केल्यानंतर यानं काय म्हणतं मोबाईल कनेक्ट करा म्हणते, वेटिंग फॉर डिव्हाइस असं येईल इथं. मोबाईल आपण कनेक्ट केलो तिथे आपलं सॉफ्टवेअर स्टार्ट होईल. आता आपल्याकडे मोबाईल आहे का नाही, फक्त 10 सेकंदामध्ये FRP निघून जाते, लावलं की लगेच FRP. एवढं सोपं आहे सॉफ्टवेअर, फक्त फ्लॅश करायलाच वेळ लागते आपल्याला, फाईल काढत बसावं लागतंय. जर तुमच्याकडे MTK आला, MTK पण सेमच आहे, SPD पण सेमच आहे, काहीच वेगळं नाही. समजलं आहे ना सगळ्याला, समज ना कुठं मोबाईल SPD आहे का दादा आपल्याकडे कोणता आहे MTKचा आहे. MTK काय प्रॉब्लेम काय MTK असेल ना, MTK उद्या बघा. MTK चा मोबाईल इथे घेतो आपण, मीडियाटेक वर आलो, डायरेक्ट याच्या मॉडेल वर जाऊ. कोणता मॉडेल आहे रिअलमीचा चालू आहे. मॉडेल कोणता आहे C2. C2 मध्ये बघा एवढे मॉडेल आहेत. त्याच्यामध्ये C2 कोणता आहे RMX 1945 41 झाला त्याचा मॉडेल आहे 1941. त्या मोबाईलला इथून काय करता येते आपल्याला फॉर्मॅट करता येते, FRP काढता येते. सर अचानक आम्ही दुसरं मॉडेल घेतलं तर एरर येते एरर येतं. CPU तेच पाहिजे आपलं. बघायचं CPU कोणता आहे MT 6762. इथे काय करायचं आपल्याला, जर FRP असेल किंवा फॉर्मॅट करायचं, फॉर्मॅटवर क्लिक करा. मोबाईलला त्याची जे बूट की आहे व्हॅल्यूम अप असेल डाऊन असेल त्याला कनेक्ट करायचं आणि इथून केबल लावायचं. झालं कनेक्ट. किती वेळ लागला 15 सेकंद लागले. काय झालंय ना झालं, एवढाच वेळ लागतो. युजर डेटा ओके, FRP ओके. समज आहे का, एवढं सोपं आहे. त्याच्यासाठी प्रॅक्टिकली करावंच लागतं तुम्हाला. मोबाईल द्या तुमचा 90 वर द्या, फक्त फॉर्मॅट आणि FRP काढू आपण. हँग ऑन लोगो असं तर होत नाही. हँग ऑन लोगोला फुल प्लेस करा. 90 वर नाही, मोबाईल आहे 71 आणि मोबाईल आहे कॉलकम. मीडियाटेक आहे. गुगल वर काय बी सांगतात लोक MTK असं तर चांगलं. वा MTK कोणता मॉडेल जर तुमचा मॉडेल माहित नसेल डायरेक्ट MTK वर यायचं, युनिव्हर्सल वर यायचं, डायरेक्ट इथून फॉर्मॅट करा, FRP करा. काय मॉडेल बिडेल घ्यायची गरज नाही. मॉडेल बी समजेल आपल्याला. जर मॉडेल वर करायचं तर तिथं करेक्ट मॉडेल नंबर घ्यावा लागला आपला. युनिव्हर्सल MTK कनेक्ट झाला मोबाईल.
फॉर्मॅट झाला, FRP झाली. मॉडेल कुठे जाणार? मॉडेल बघायचं PD 1917. बघा प्रोडक्ट नेम आणि मॉडेल नेम 1812 Vivo 1812 टाकायचं. बघायच्या म्हणजे टाका Vivo 1812 Vivo वर बघा. करेक्ट मॉडेल नंबर दिला आता आपला 18. प्रोडक्ट नेम टाकावा PD काय 1917. Y90 आहे 91 नाही कारण 91 असा मोबाईल नाही थोडा वेगळा आहे त्याच्यामुळे मला वाटतं 71 आहे. कोणता मोबाईल आहे Y90. आता ह्याला जर तुम्ही 91 ची फाईल मारला असतो तर डेट झाला नसता पण झाला नसता मोबाईल. बघा Y90 आहे. त्याला इथून आपल्याला काय करायचं आहे फॉर्मॅट फॅक्टरी एवढ्यामध्ये मोबाईल चालू होऊ शकते फॅक्टरी सेट मध्ये एवढ्यामध्ये मोबाईल तुमचा हँग होऊन चालू होऊ शकतो. बघा आता करेक्ट मॉडेल नंबर घेतला त्याच्यामुळे फॉर्मॅट झाला फॉर्मॅट. त्या मोबाईलला फ्लॅश करायचं म्हणलं तर मोबाईल कोणता आपला मीडियाटेक. तर मीडियाटेक वर यायचे. चला मीडियाटेक बी चालू करू. आज SPD समजलं सगळ्याला. मीडियाटेक तिथून आपल्याला फाईल घ्यावं लागेल. आता फाईल कोणती घ्यायची आता मग PD 1917F. तिथं जायचं आपल्याला गुगलवर. सोन्याच्या मोबाईलची फाईल पडलं मोबाईल होणार नाही सोन्याचा. ते बी मोबाईल झाला तर होत आहे शक्यता कमी. हँग ऑन वगैरे तुम्हाला सांगितले 10 मध्ये किती मोबाईल होते 2 ते 3 मोबाईल होते. 7 मोबाईल MMC मध्ये जाते. आता इथं मॉडेल का टाकायचं आपल्याला PD 1917 फ्लॅश फाईल Y90 आला का इथं बरोबर. त्याची फाईल असेल कमीत कमी 4 GB. अगोदर कोणती फाईल मारलेली बघायला ये 1.7.1 दिसते का इथं. आपण कोणती काढला 1.7.1.9 ऑलरेडी कोणती याच्यात 8 आहे. 8 आहे पाहिजे 8 दिसलं का लास्टला. इथं आपण आपल्याला लेटेस्ट मारू तिथे 9 काढू आपण 9 काढू. जवळपास 2.5 GB फाईल आहे. 2 तास लागते म्हणतोय. फॉर्मॅट मध्ये झालं नाही आपण नावाला थांबलं. ह्या मोबाईलची जर EMMC खराब असेल MTK मोबाईलची EMMC पण अनलॉकड मध्ये चेक करायचं ऑप्शन आलं. आता तुम्हाला EMMC चा बॉक्स घ्यायची गरज नाही. चेक करायचं ऑप्शन आलं MTK साठी. आपण हेल्थ चेक म्हणून दिसतंय का म्हणजे क्लिक करायचं मोबाईलला कनेक्ट करायचं. जर हेल्थ रिपोर्ट व्हेरी बॅड असेल तिथं तर फ्लॅश करून मोबाईल होत नाही. तिला काय करावं EMMC प्रोग्राम करावं. EMMC चा प्रॉब्लेम आहे याला 90% कंझ्युम दिसते का. EMMC अर्जंट रिपेअर करावं लागतं. त्याला फ्लॅश जरी गेलो तर होत नाही तरी पण करून बघू. झालं तर झालं. फाईल डाउनलोड व्हायला 10 मिनिट लागत. बघू तुझा मोबाईल कनेक्ट होत आहे. तुझा जर मोबाईल फॉर्मॅट झाला कनेक्ट झाला तर त्याला परत एकदा फ्लॅश करू. हे किती MTK चा मोबाईल आहे त्याला आपल्याला फॉर्मॅट करून काय मॉडेल व्हिडिओ घ्यायची गरज नाही. MTK आहे
EMG वाला पाहिजे सर MTK मध्ये घेऊन डायरेक्ट हे करायचं. बघ कनेक्ट झाला. हो. फेल मारला म्हणजे स्कायनेक्सची आहे 16 GB ची. डिवाइस इनपुट फेल. FRP नॉट फाउंड म्हणलं त्याची फाईल आपण डाउनलोड केला. कोणता आहे Redmi 6A. बघा याची जर फाईल डाउनलोड करायची असेल गुगल वर जायचं तर काय करायचं Redmi 6A फ्लॅश फाईल. आता ह्याला देखील प्रोडक्ट कोड असते. Redmi 6A जरी असेल तर त्याच्या फाईलचं नाव वेगळं येते. 6A नावाने येत नाही फाईल तुम्हाला. नाव येईल 6A पण त्याच्यासोबत तुम्हाला त्याचं कोड येईल. त्याच्या फाईलचं नाव कॅक्टस नावानं फाईल येईल. आलं का पाहिजे कॅक्टस. ऑनलाईन क्लास आहे 1990 रुपयाला करायचा तुम्हाला. 2 GB ची फाईल आहे त्याची Redmi 6A. बहुतेक आपल्याकडे डाउनलोड फोल्डर मध्ये असू शकते फाईल. उभा आहे का बघ पुन्हा दिसतं का Redmi 6A फाईल. नाही करू डाउनलोड. रिपेअर माय मोबाईलचा ॲप घ्या. MTK तुमचा डबल घेऊ. करायचं फ्लॅश कोण करणार आहे. करा प्रॅक्टिस. जाऊ मी फाईल ला वेगळं डाउनलोड समजलं का प्रेम. थोडक्यात थोडक्यात समजलं. थोडक्यात समजलं का थोडक्यात रतन टाटा का अंतिम दर्शन. कहाँ प्रॉब्लम हार्डवेयर सोल्यूशन तो
बीट मॅप काढणार नाही हार्डवेअर सोल्युशन. इनपुट कशाचं आहे? बी बस आहे का? काढून बायपास करून बघा किंवा काढून नुसतं काढून बघा काय होतं. नुसतं काढून बघा. बायपास करून ते बघा. पूर्ण फोल्ड काढा मग. सांगतो काय बसवले का? चार्जिंग कनेक्टर खराब आहे खालचं. कनेक्टर बसवा नाही बसवलं. बाकी काही केलं नाही. आता चार्जिंग होईल आता कसं बघायचं? हा कम्प्युटरच्या बाजूला कप्प्यामध्ये लाकडाच्या कप्प्यात. हॅलो ते बी बसची लाईन शॉर्ट आहे का? बरी बघा बरं ते 2440 आहे का? व्होल्टेज बी आहे सप्लाय बी आहे. त्याला काही काढू नका डायरेक्ट आपलं हे आहे का ते खालचं कॅपॅसिटर ते 6140 आहे ना ते बायपास करायचे आहे मोठा तिथल्या कॅपॅसिटर पासून वरच्या कॅपॅसिटरचे बाजूच्या नाही वरी मला हा ह्याला मारत चालतं. हा 5 मिनिटात आपली फाईल डाउनलोड होईल.